पाडव्याच्या नंतर जी पहिली तीज येते त्यावेळेला महाराजांच्या इथे तीचं स्थापना केली जाते। तीजेच्या दिवशी गौरीची स्थापना होते आणि त्यानंतर हा हळदी कुंकाचा समारंभ केला जातो। दर चैत्र गौरीच्या समारंभाच्या वेळेला इथल्या सर्व महिला त्याच्यासाठी सहभाग घेतात। महाराजांच्याकडून हे हळदी कुंकाचा कार्यक्रम महाराज देहात असल्यापासून चालू आहे आणि आज ही परंपरा अव्याहतपणे विश्वस्तांच्या मार्फत पण केली जाते। त्या सर्वांमध्ये सगळ्यांचा सहभाग असतो आणि अतिशय प्रेमाने हे सर्व केलं जातं। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे चैत्रांगण काढलं जातं। गौरीच्या चैत्रांगणाचं महत्त्व असं आहे की ती रामाच्या पावलांवर ते सगळ्याचे चिन्ह आहेत आणि त्यासाठी ती योजना केलेली आहे तेव्हापासून आणि त्याचंच आम्ही इथे अनुकरण करतो। या दृष्टीने ह्याचं महत्त्व असं आहे की आज 113 वर्ष हे अव्याहतपणे इथे चालू असल्याने त्याचा एक आनंद वेगळा सर्वजण अनुभव घेत असतात आणि त्याच्यामुळे आईसाहेबांचं प्रेम व्यक्त होत असतं। या दृष्टीने हा ज्या कार्यक्रमाला महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी एक वेगळा समारंभ आयोजन केला जातो। या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्व महिला वर्गांना हळदी कुंकवाला बोलवलं जातं। त्यांना हरभऱ्याच्या डाळीची खिरापत आणि कैरीचं पन्ह हे प्रसाद म्हणून दिला जातो आणि हे परंपरा पूर्वीपासून चाललेली आहे। त्यामुळे सगळ्या महिला वर्ग जो आहे त्या ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात आणि याला अजून एक शास्त्रीय कारण म्हणजे या महिन्यात नवीनच कैऱ्या आलेल्या असतात आणि कैरी आणि हरभऱ्याची डाळ एकत्र खाल्लं तर ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं, ते पचायला पण हलकं असतं। म्हणून फक्त चैत्र महिन्यातच कैरीची डाळ केली जाते, एरवी केली जात नाही। त्यामुळं ती सगळ्यांना मिळावी या दृष्टीने पण हा कार्यक्रम केलेला असतो आणि हा सगळा कार्यक्रम साजरा करताना सगळ्यांचं सहकार्य असतं। येणाऱ्या सगळ्या भाविक महिला वर्ग आणि विश्वस्त लोक आणि त्यांच्या सगळ्या विश्वस्तांच्या ज्या काही महिला वर्ग आहेत त्या सगळ्यांचा हे असल्यामुळं सहभाग असल्यामुळं हा कार्यक्रम आनंदाने पार पाडला जातो। चैत्रांगण हा जो काही हे आहे ते रामाच्या पावलांवर ह्या सगळ्या गोष्टींचे ठसे आहेत आणि त्याच्यासाठी हे काढलं जातं आणि राम जन्मानंतर तो सगळीकडे त्याचा वावर असतो त्यामुळे ती चिन्ह सगळीकडे उमटतात दृष्टीतलावरती आणि म्हणून ही पद्धत आहे की चैत्रांगण काढलं जातं चैत्र महिन्यामध्ये। रामाचं एक प्रतीक म्हणून ते काढलं जातं। याच्यामध्ये पहिल्यांदा एक शुभचिन्ह म्हणून तोरण असतं, आंब्याच्या पानांचं तोरण असतं। नंतर एक सूर्य आणि चंद्र असतात, गोपद्म असतात, नंतर गणपतीचं एक चिन्ह असतं, महादेवाचं असतं, शंख चक्र गदा आणि पद्म असतात। तर रामाची पावलं असतात, हत्ती आणि मोर असतो। दशावतारातील मत्स्य कूर्म हे सगळ्या अवतारातले ते कूर्म आणि वराह कूर्म आणि मत्स्य अवतारातला मासा आणि कासव त्याचं हे केलेलं आहे। हत्ती आहे, त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे आणि गाय वासरू आहे आणि कृष्णाचं आयुध म्हणून मोरपीस आणि मोर हे केलेलं आहे आणि महादेवाचं म्हणून धनुष्यबाण, त्रिशूळ आणि डमरू हे सगळी चिन्ह ह्याच्यामध्ये। तुळशी वृंदावन मुख्य असतं की विष्णूचं प्रतीक आहे, विष्णूचा वास त्याच्या पायी असतो। या सगळ्या चिन्हांचं प्रतीक ह्याच दृष्टीने आहे की ती सगळी रामाच्या पावलांवर ही चिन्ह आहेत आणि यासाठी त्याचं नियोजन चैत्र महिन्यात विशेष करून असतं। आणि यावर्षी आम्ही चैत्रगौर चंद्रावर बसवलेली आहे। त्यामुळे यावर्षीची आमची थीम चंद्रावरती चैत्रगौर बसवायची अशी थीम होती, त्यामुळे यावर्षी चैत्रगौर चंद्रावरती बसवलेली। त्यामुळे आकाशाचाच एक पूर्ण सेट घेतलेला आहे की चांदण्या आणि चंद्र। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।